आणि या घडीची अत्यंत मोठी बातमी, धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा आपले स्वीय सहाय्यक आणि पीएनच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवलेला आहे। राज्याच्या राजकारणातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्या धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप केले गेले होते, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने टीकेची झोड उठवली गेली। त्या धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिलेला आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद त्यांच्याकडे होतं, पण आपल्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली, तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केलेली होती आणि जसजसं या प्रकरणाचं गांभीर्य समोर येत गेलं, तसतसं सत्ताधारी पक्षातल्या देखील काही आमदारांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा याच्यासाठी मागणी केलेली होती आणि अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। 4 मार्च रोजी, जिथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे, त्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलाय। काल संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत भयावह फोटो समोर आले, त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये जनक्षोभ उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।